तळके साहेब, आपण जिल्ह्याचे उपाध्यक्ष आहात आणि नवीन कारभार सुरू झाला आहे, नवीन बॉडी आले. काय कुठल्या विषयांना तुम्ही अतिशय महत्त्व देताय आणि कुठल्या भूमिकेतून आपल्याला जावं लागणार आहे? पक्षानं माननीय पालकमंत्री आमचे उदयजी सामंत साहेबांच्या माध्यमातून मला बांधकाम आणि आरोग्य सभापती पदाची संधी दिली आणि म्हणून निश्चितपणे आरोग्य हा ग्रामीण भागातल्या जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा भाग आहे आणि म्हणून त्या आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी आमचे जे डॉक्टर्स आहेत त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं काम करावं, जनतेला चांगली सेवा द्यावी आणि जे चांगली सेवा देत आहेत त्यांचं निश्चितपणे कुठेतरी कौतुक पण झालं पाहिजे आणि म्हणून आम्ही चांगल्या डॉक्टरांसाठी एक आदर्श डॉक्टर्स आणि ज्या चांगल्या PSC एकंदरीतपणे संपूर्ण त्या PSCचं जे कामकाज चांगलं असेल त्यांच्यासाठी एक आदर्श PSC अशा पद्धतीनं आपण त्यांना गौरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्यासाठी जी आर्थिक तरतूद आहे ती सुद्धा आपण या बजेटमध्ये करतो आहे, जेणेकरून आरोग्याच्या बाबतीमध्ये जनतेचा सुद्धा त्याच्यामध्ये खूप मोठा सहभाग असला पाहिजे आणि आमची आरोग्य केंद्र ही खऱ्या अर्थानं जनतेसाठी अतिशय प्रामाणिकपणे काम करणारी आरोग्य केंद्र ठरतील अशा प्रकारचा आम्हाला विश्वास आहे. दुसरा विषय आमच्याकडे अतिशय महत्त्वाचा रस्त्यांच्या बाबतीत आहे. 6,500 किलोमीटर लांबीचे आमच्याकडे रस्ते आहेत आणि 6,500 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या बाबतीत त्यांची देखभाल, दुरुस्ती किंवा बाकीच्या ज्या गोष्टी सगळ्या आहेत त्यांचा मेंटेनन्सच्या बाबतीतला विषय आहे. जे रस्ते खराब होतात त्यांच्यासाठी जी आवश्यक निधीची गोष्ट आहे ही फार मोठा निधी लागतो आहे. सध्या आम्हाला फक्त जिल्हा नियोजनच्या माध्यमातून आमचे पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून एक चांगला निधी आम्हाला मिळतो आहे. मुख्यमंत्री ग्रामसडकच्या माध्यमातून आमच्या पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून आम्हाला निधी मिळतो आहे. अधिकचा जो निधी आम्हाला मिळाला पाहिजे ती आमची मागणी आहे. त्याच्यामध्ये जसं युती शासनाच्या काळामध्ये कोकण पॅकेज आम्हाला दिलं होतं आणि त्या कोकण पॅकेजच्या माध्यमातून इतर जिल्हा मार्ग आणि महत्त्वाचे VR वर अतिशय चांगल्या प्रकारचं काम झालं. तशा प्रकारे आम्हाला ते पॅकेज मिळावं अशा प्रकारची आमची मागणी आहे आणि म्हणून निश्चितपणे सामंत साहेब, योगेशजी कदम साहेब, आमचे किरण भैया सामंत साहेब ही सगळी मंडळी आमच्यासाठी अधिकचा निधी कसा मिळेल या दृष्टीने निश्चितपणे आम्हाला मदत करतील. त्याचबरोबर आपण आता 166 कोटीचा आराखडा दुरुस्तीच्या बाबतीतला हा शासनाकडे पाठविलेला आहे. तो सुद्धा जर मंजूर झाला तर मला वाटतं आपल्याकडे बऱ्यापैकी रस्त्यांचा विषय मार्गी लागेल. पण जे अगदीच आम्हाला आता परवा मी पालकमंत्री महोदयांच्याकडे मागणी केली की साहेब जे रस्ते अतिशय खराब आहेत त्यांच्यासाठी आम्हाला 1-2-4 कोटी रुपये द्या, ते सुद्धा त्यांनी ताबडतोब आम्हाला पैसे देतो म्हणून सांगितले आणि म्हणून जेणेकरून रस्त्यांच्या बाबतीमध्ये पावसाळ्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. पावसाळ्यामध्ये जिथे ST चालू आहे, आता उन्हाळ्यामध्ये ST चालू आहे, ती पावसाळ्यामध्ये ST बंद होणार नाही अशा दृष्टीनं सुद्धा आम्ही प्रयत्न करतो आहे आणि आमचे सगळे नेते मंडळी, आमचे सगळे माननीय पालकमंत्री, आमचे योगेशजी कदम साहेब राज्यमंत्री ग्रामविकास आणि आमचे सगळे आमदार भैयासाहेब आणि बाकी सगळे आमचे आमदार हे आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे मदत करतील असा आम्हाला विश्वास आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.